कोरोना काळात गोरगरिबांसाठी धावून आले आबा आमले कुटुंब. नाशिक लोकशाही न्यूजने घेतली दखल. कोरोनाच्या भीषण काळात संपूर्ण देशभरात भीतीचे आणि असुरक्षिततेचे वातावरण निर्माण झाले होते. अनेकांना रोजगार गमवावा लागला, उपासमारीची वेळ आली. या कठीण काळात आबा आमले यांच्या पत्नी माया आमले आणि पुत्र सिद्धांत आमले यांनी पुढाकार घेत गोरगरिबांसाठी मदतीचा हात पुढे केला. स्वतःच्या दुकानावर बसून त्यांनी गरजूंना अन्नधान्य आणि रेशनचे वाटप केले. कोणतीही अपेक्षा न ठेवता केवळ समाजहितासाठी त्यांनी आपल्या कुटुंबासह कार्य सुरू ठेवले. हजारो कुटुंबांपर्यंत त्यांनी मदतीचा हात पोहोचवला. त्यांच्या या सामाजिक कार्याची दखल नाशिक लोकशाही न्यूजने घेतली असून त्यांच्या कार्याचे कौतुक करण्यात आले. नमस्कार, नाशिक लोकशाही न्यूज तर्फे सर्व प्रेक्षकांचे स्वागत. आता आपल्यासोबत आबा आमले यांच्या पत्नी माया आमले आहेत. गेल्या 3 वर्षांपूर्वी कोरोना ही महाभयंकर परिस्थिती असताना त्यांनी रेशन दुकानावर बसून अनेक गोरगरीब नागरिकांना अन्नधान्य वाटपाचं काम केले आणि रेशन देखील पुरवले. तर त्यांच्या याच कार्याची दखल घेऊन येत्या 6 जून रोजी नाशिक लोकशाही न्यूज तर्फे त्यांना पुरस्कार प्राप्त होणार आहे. तर आपण त्यांच्याकडनं जाणून घेऊया की त्यांना कसं वाटतंय. नमस्कार, माझ्या कार्याची दखल घेऊन नाशिक लोकशाही न्यूजने मला हा पुरस्कार जाहीर केला, त्याबद्दल मी त्यांचे आभारी आहे. आता माया आमले यांचे पुत्र सिद्धांत आमले आपल्या सोबत आहेत. तर कोरोना ही महाभयंकर परिस्थिती होती तेव्हा तुम्ही अन्नधान्य वाटप करत होते. तर तेव्हा कोणता पेशंट पॉझिटिव्ह होता का? तर त्याची तुम्हाला भीती नाही वाटली का? तुम्ही कसं काम केलं त्यावेळी? त्यावेळेस शासनाकडनं आम्हाला गोरगरिबांना धान्य देण्यासाठी कुठल्या प्रकारे आम्ही विचार न करता आम्ही दोघांनी, मी आणि माझ्या आईने दुकानात बसून सगळ्यांना धान्य वाटप केले. कारण त्यावेळेस गोरगरिबांना अन्नधान्य हे महत्त्वाचे होते. त्यामुळे आम्ही त्यांना प्रत्येकाला कोणताही न विचार करता आम्ही त्यांना धान्य वाटप केले. तसे शासनाकडनं हे अन्नधान्य पूर्णपणे फुकट होते. कोणाकडनं पैसे न घेता धान्य वाटप करत होतो आम्ही. त्यावेळेस प्रत्येकाला कोणत्याही परिस्थितीत दुकान हे बंद नव्हते आमचे त्या काळात. सर, आता तुमच्या मातोश्रींना नाशिक लोकशाही न्यूज तर्फे 6 जून रोजी पुरस्कार प्राप्त होणार आहे. तर त्याबद्दल तुम्हाला कसं वाटतंय? नक्कीच मला खूप छान वाटत आहे. नाशिक लोकशाही न्यूज यांच्याकडून माझ्या आईला पुरस्कार प्राप्त होत आहे, त्याबद्दल मला खूपच छान वाटेल. त्याबद्दल तुमचे सुद्धा खूप आभार. आमच्या कामगिरीची पावती नाशिक लोकशाही न्यूज यांनी दिली, त्याबद्दल त्यांचे पुनश्च एकदा आभार. ब्युरो रिपोर्ट, नाशिक लोकशाही न्यूज, नाशिक.